हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट्स या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोहे. सर्वप्रथम अशा प्रकारे पोहे पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत आणि शेंगदाणेही तळून घ्यावेत. तुम्ही बघतच असाल, पोहे आणि शेंगदाणे अशा प्रकारे एकत्र करावेत. नंतर एका कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालावा आणि ते चांगल्या खरपूस होईपर्यंत तळावेत. तुम्ही बघतच असाल. त्याला चांगले खरपूस होईपर्यंत परतवावे. अशा प्रकारे कांदा खरपूस झाला पाहिजे. मध्यम आचेवर कांदा चांगला परतवावा. कांदा खरपूस होईपर्यंत चांगला तळावा. याला चांगले 5-7 मिनिटे तरी लागतील. नंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि त्याला चांगले परतवावे. 2-3 मिनिटे तरी अजून त्याला चांगले परतून घ्यावे. कांदा परतवत असताना त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकावी. कोथिंबीर टाकल्यामुळे कांद्याला चांगला वास येतो. कांदा मध्यम आचेवरच परतवावा. त्याला जास्तही खरपूस होऊ देऊ नये किंवा तो करपू देऊ नये. अशा प्रकारे कांदा चांगला तळून झाला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद टाकावी आणि त्याला चांगले परतून घ्यावे. चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालावे आणि तेही चांगले एकजीव करावे, परतून घ्यावे. मीठ आणि हळद चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे धुवून घेतलेले पोहे आणि तळलेले शेंगदाणे घालावेत. याला चांगले परतवून घ्यावे. ते चांगले एकजीव करावेत. ते एकजीव होईपर्यंत त्याला सतत परतवावे. अशा प्रकारे त्याला चांगले परतवावे आणि त्याला आता एक चांगली वाफ येऊ द्यावी. मंद आचेवर पोह्याला चांगली वाफ येऊ द्या. 1-2 मिनिटं तरी त्याला चांगली वाफ येऊ द्या. वाफ येऊन गेल्यावर पोहे असे दिसतील, सुटसुटीत आणि मऊ. नाश्त्यासाठी पोहे हा उत्तम पदार्थ आहे. तुम्ही नक्कीच करून बघाल. सरळ, सोपे आणि साधे पोहे. तुम्ही बघतच असाल, पोहे तयार झाले आहेत. वाफाळलेले, गरमागरम, मऊसूद असे सुटसुटीत पोहे तयार झालेले आहेत. तर चला तर मग खाण्यासाठी तयारच आहे पोहे. तयार झालेल्या पोह्यांमध्ये चिरलेली कोथिंबीर टाकावी. पोहे सुंदरही दिसतात आणि चवीलाही छान लागतात. चला तर मग तुम्ही ही रेसिपी करा, खा आणि मस्त रहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.